चामोर्शी तालुक्यातील आंबोली आणि किष्टापूर येथे अज्ञात समाजकंटक व्यक्तीनं आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक अश्लील शब्द आणि मानवी गुप्तांगांचं चित्र काढलेलं होतं। सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन आष्टी येथे दिनांक 26 मार्च 2025 ला तक्रार नोंदविण्यात आली होती, परंतु पोलीस प्रशासनाला आरोपीला पकडण्यात अजूनपर्यंत यश मिळालं नाहीये। म्हणून बौद्ध अस्मिता रक्षण समिती येणापूर परिसर आणि समाविष्ट असलेले समाज मंडळ यांच्यातर्फे दिनांक 6 एप्रिल 2025 ला बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत आणि अहिंसेच्या मार्गाने निषेध आंदोलन केले। या अगोदर तालुक्यातील सोमणपल्ली येथील बस थांब्यावर अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केलं होतं। पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास अटक केली, परंतु पुन्हा आंबोली किष्टापूर येथे अज्ञात समाजकंटक व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केलं। त्यामुळे बौद्ध अस्मिता रक्षण समिती येणापूर यांच्या वतीनं परिसरातील बौद्ध बांधवांनी येणापूर येथील बाजारपेठ बंद करून शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन केलं। यावेळी येणापूर परिसरातील बौद्ध बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता। तर पार विधान काही ठिकाणी लिहून ठेवण्यात आले, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? लिहून ठेवण्यात आलं आहे, पण जो आरोपी जमा झालेला आहे सोमनपल्लीच्या प्रकरणाचा, ठीक आहे, सोमनपल्लीच्या प्रकरणामधला जो आरोपी तिथे जमा झालेला आहे, आता आंबोलीचं पण प्रकरण घडलेलं आहे, तो आरोपी अजून पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये लागलेला नाही आहे आणि या 2 दिवसामध्ये जर लागला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ। ओके। आंबोली येथील बाबासाहेबाविषयी ज्या समाजकंटकांनी आक्षेपार्ह विधान लिहिले, याबद्दल आपलं काय मत? आम्ही रीतसर त्याच्यावरती FIR दाखल केलेला आहे आणि FIR दाखल करून बरेच दिवस उलटलेले आहेत। बरेच दिवस गुन्हेगाराचा काही योग्यरित्या तपास झालेला नाही आहे। तर याविषयी आम्ही एक प्रायमरी स्टेज म्हणून एक साधं बाजारपेठ बंद हे काम केलेलं आहे आणि जर ठराविक 4-5 दिवसामध्ये जर आरोपी मिळाला नाही तर आपल्या समाज बांधवांना घेऊन मी मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।